नमस्कार. ग्रंथाली साहित्याच्या पारावर सर्व रसिकांचं आणि वाचकांचं मनापासून स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. आज मेधा आलकरी यांनी अनुवादित केलेल्या 2 पुस्तकांवर आपण बोलणार आहोत. साहित्याच्या पारावरच्या सूत्रसंचालक तसंच ग्लोकल लेखिकेच्या अभिवाचक म्हणून आपण त्यांना ओळखतोच. त्यांची वेगळी ओळख तुम्हाला करून देते. सूर्य होता रात्रीला, 20 देशांची बखर हे प्रवास वर्णनपर पुस्तक ग्रंथालीने 2009 मध्ये प्रकाशित केलंय. त्याला वाङ्मयीन पुरस्कार देखील लाभलेले आहेत. कलकत्ता महाराष्ट्र मंडळाने दिवाळी भेट म्हणून त्यांच्या सदस्यांसाठी 300 पुस्तकांची एक हाती ऑर्डर दिली होती. गरजे मराठी ह्या ग्रंथाली प्रकाशनाच्या त्या सह अनुवादक आहेत. स्वप्न पंखांना आकाश थिटे, इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष शिमॉन पेरेस यांच्या नो रूम फॉर स्मॉल ड्रीम्स या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद त्यांनी केलाय. सागरात हिमशिखरे हे प्रवास वर्णनाचं दुसरं पुस्तक त्यांनी लिहिलंय. आणि चीनी आठवणी हे रश्मी झा लिखित अनुवादित पुस्तक ग्रंथालीने प्रकाशित केलंय. टेल्स ऑफ ग्रोईंग लेस ऑर्डिनरी या विनोद आलकरी यांच्या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद त्यांनी केलाय. असाधारण होता होता. ट्रॅव्हल करी मेधा नावाचं प्रवासाच्या सुरस कथा ऐकवणारं यूट्यूब चॅनल त्यांचं आहे आणि याच नावाचं फेसबुक पेज देखील आहे. वेगवेगळ्या देशांच्या भेटीवर व्याख्यानांमध्ये एक व्याख्यान आहे नायजेरियावर बोलू काही. अशा अनेक प्रवास वर्णनांची व्याख्यानंही त्या देत असतात. त्याचप्रमाणे श्रीरामकृष्ण परमहंस, मा शारदा आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावरची व्याख्यानं देखील त्या देतात. ग्रंथाली.com या वेब पेजवरील साहित्य रंगमध्ये पायाला भिंगरी हे परदेशातील प्रवास वर्णनांचं मासिक सदर देखील आहे. आज आपण त्यांनी अनुवादित केलेल्या 2 पुस्तकांवर बोलणार आहोत. मेधाताई, तुमचं सगळ्यात आधी खूप खूप स्वागत. तुम्ही स्वतः लेखिका आहात आणि अनेक पुस्तकांचे अनुवादही केलेत. अनुवाद करतानाचा अनुभव नेमका काय असतो बरं? सर्वप्रथम मी रसिक श्रोत्यांना अभिवादन करते आणि नवोदित लेखिका म्हणून माझं प्रवास वर्णनावरील पहिलं पुस्तक प्रकाशित केल्यानंतर मला अनुवादाच्या क्षेत्रात संधी दिल्याबद्दल ग्रंथालीचे मनापासून आभार मानते. साहित्याच्या पारावर आज सूत्रसंचालकाच्या खुर्चीत मृण्मयी तू आणि तुझ्यासमोर हॉट सीटवर बसून उत्तर देणारी मी, हा बदल मला तर खूप भावलाय आणि प्रेक्षकांनाही आवडेल अशी माझी खात्री आहे. अनुवाद हा माझ्यासाठी तरी परकाय प्रवेश असतो. त्या व्यक्तीच्या मनात शिरायचं असतं, त्याचा भाषेचा ढंग समजून घ्यायचा असतो, त्याच्या भावभावना जाणून घ्यायच्या असतात. लेखक परदेशी असेल तर तिथला थोडासा इतिहास, तिथली संस्कृती जाणून घेतली तर आपला अनुवाद अधिक प्रभावी होतो असा माझा अनुभव. स्वप्नपंखांचा अनुवाद करताना इस्रायलबद्दल असलेली जुजबी माहिती मी अधिक वाचन करून मिळवली. काही वैज्ञानिक, वैद्यकीय किंवा अर्थशास्त्रीय विषयांवरील अनुवादासाठी आधी ती संकल्पना समजून घ्यावी लागते, तरच आपण ती मराठीत समजावून देऊ शकतो. इथे शब्दशः भाषांतर उपयोगी पडत नाही. स्वप्नपंखांमधील स्टार्टअप देशाची जडणघडण या प्रकरणाचा अनुवाद करताना स्टार्टअप, त्यातली गुंतवणूक, व्हेंचर कॅपिटल आणि नॅनो टेक्नॉलॉजी या सगळ्याचा मी अभ्यास केला. अनुवादातनं काही हळवे प्रसंग असतात, त्यासाठी मराठीतलेही तितकेच हळूवार शब्द शोधून ते वापरण्याचा मी प्रयत्न करते. चीनी आठवणीमध्ये रश्मी दीदींच्या पत्राच्या माध्यमातून त्यांनी केलेला आईशी हा संवाद आहे. हे मायलेकींचे हितगुज आहे. त्यातली अनौपचारिकता, अकृत्रिम जिव्हाळा अबाधित राखण्याचा मी प्रयत्न केला आहे. डायरीतल्या प्रसंगात मनाशी संवाद आहे. त्या स्वसंवादातला स्वच्छंदपणा जपला जायला हवं असंही मला वाटलं. शिमॉन पेरेस यांनी नो रूम फॉर स्मॉल ड्रीम्स हे पुस्तक जरी इंग्रजीतून लिहिलं असलं तरी ती त्यांची मातृभाषा नाही. त्यातली काही वाक्प्रचार हिब्रू भाषेशी जवळीक साधतात. मग त्याला पूर्ण मराठी बाज न चढवता त्याचं यहुदीपण मी तसंच राहू दिलं आणि हे मी हेतुपुरस्सरपणे केलं. म्हणून मी म्हणते की माझ्यासाठी तरी तो नेहमीच परकाया प्रवेश असतो. वा, असे अनेक परकाया प्रवेश तुम्ही अनुवादातून केलेले आहेत. मेधाताई, अनुवाद करताना तुमच्यातली लेखिका तुमच्याशी काही बोलत असते का हो?
अगं, लेखिकेची हीच तळमळ असते की पुस्तक वाचून खाली ठेवल्यावर वाचकांनी म्हणावं की हा अनुवाद वाटतच नाही. म्हणजे पेरेस जणू मराठीतच इस्रायलबद्दल पोटतिडकीनं बोलतायत असं वाटलं पाहिजे. भाषांतराचा वास नको, पण अगदी भावानुवादही नको. मी लेखकाचं कुठलंही वाक्य सोडून देत नाही. त्यानं तिथे ते लिहिलं आहे ना, मग मला ते गाळण्याचा अधिकार नाही असं मला वाटतं. शब्दांवर सहज शक्य असेल आणि तिथे फिट बसत असेल तरच कोट्या करते. विषय क्लिष्ट असला तरी भाषा सोपी आणि ओघवती असेल असा माझा कटाक्ष असतो. पुन्हा पुन्हा तेच शब्द वापरणं टाळून नवे पर्यायवादी शब्द शोधते. अनुवाद पूर्ण झाला ना की मग मी माझ्यातल्या संपादकाला जागं करते आणि मग सुरू होतं पॉलिशिंग. ही दोन्ही पुस्तकं वेगवेगळ्या धाटणीची आहेत. इस्रायल हा देश आकाराने लहान आणि अल्पावधीत प्रगती करणारा देश म्हणून प्रसिद्ध आहे. 2 ऑगस्ट 1923 रोजी जन्मलेले शिमॉन पेरेस हे इस्रायलचे एक राष्ट्रनिर्माते, आधुनिक इस्रायलचे शिल्पकार आणि शांततेसाठीच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. त्यांची आणि त्यांच्या सवे राष्ट्राच्या निर्मितीची कहाणी म्हणजे स्वप्नपंखांना आकाश थेटे. आणि एक भारतीय स्त्री चीनमध्ये जाते, तिथली भाषा शिकते, तिथे शिक्षण घेते, याच्या रोचक आठवणी म्हणजे चीनी आठवणी. मेधाताई, या दोन्ही पुस्तकांचा गाभा तर वेगळा आहेच. एक पुस्तक इंग्रजीतून तुम्ही अनुवादित केलंय, एक हिंदीतून अनुवादित केलंय. त्यांचा अनुवाद करतानाची प्रक्रिया काही वेगळी होती का हो? म्हणजे हिंदीतून अनुवाद सोपा वाटला? हो, नक्कीच वेगळी होती ही प्रक्रिया. सुरुवातीला मला वाटलं होतं की हिंदीतून अनुवाद करणं सोपं जाईल. मी 8 वर्ष दिल्लीत आणि 2 वर्ष भोपाळमध्ये काढली आहेत. मी म्हटलं आपल्याला भाषेचा लहजा माहिती आहे, पण मी सांगते तो माझा भ्रम ठरला. आपली संस्कृती एक, हिंदी भाषा ही संस्कृत बेस असल्याने मराठीच्या अगदी जवळ जाणारी असली ना तरी त्या भाषेत चपखल बसणाऱ्या शब्दांना अनुरूप मराठी शब्द शोधण्यासाठी मला खूप डोकं खाजवावं लागलं. इंग्रजीत अनुवाद करताना तर इंग्रजीतून म्हणजे तर आणखीनच पंचायत होते, कारण एका शब्दासाठी आपल्याला कधी कधी एक पूर्ण वाक्य लिहावं लागतं. बऱ्याचदा तर नवीन शब्द कॉइन करावे लागतात, पण ते अगदी असे ओढून जाणून तयार केलेत असंही वाटतं कामा नये. आता बघा, इंग्रजीत रूढ असलेले वाक्प्रचार मराठीत असतीलच असं नाही, कारण मुळात संस्कृतीत फरक आहे. पुन्हा ब्रिटनची इंग्रजी वेगळी, अमेरिकेची वेगळी, ऑस्ट्रेलियाची वेगळी, हा सगळा फरक लक्षात घ्यावा लागतो. पण त्याला मनासारखा मराठी वाज चढवता आला ना की मग होणारा आनंद अगदी अवर्णनीय असतो. या 2 पुस्तकातून इस्रायल आणि चीन या 2 देशांचं वर्णन त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल. स्वप्नपंखांमध्ये शिमॉन पेरेस यांनी इस्रायलच्या जन्मापासून तो कसा कसा घडत गेला याची कहाणी त्यातील चढ उतारांसह आपल्यासमोर प्रस्तुत केली. आपण त्यांच्या 70 वर्षांच्या राजकीय जीवनाचं म्हणजे पर्यायानं इस्रायलच्या जडणघडणीचे साक्षीदार असतो. वाळवंटात नंदनवन फुलवणारे त्यांचे शेतीचे प्रयोग, त्यांचा अणुप्रकल्प, त्यांनी आपली सीमा सुरक्षित करण्यासाठी लढलेल्या लढाया, विज्ञान तंत्रज्ञानात मिळवलेलं नैपुण्य, हे सगळं आपण जरी पेरेस यांच्या चष्म्यातून पाहत असलो ना तरी एक असा मोठा कालखंड पाहत असतो. त्या देशाचं वर्णन येत नाही, तेथील स्थळांचं तर अजिबातच नाही. इस्रायल कसा आणि का घडला याचं दर्शन होतं. तिथल्या लोकांची झायोनिझमवरची जी श्रद्धा आहे, त्यांची यहुदी मूल्य आहेत, त्याचं दर्शन आपल्याला होतं. चिनी आठवणीमध्ये मात्र याची छान सरमिसळ आहे. रश्मी दिदींनी तिथे 3 वर्ष वास्तव्य केल्यामुळे होता होईल तेवढी सगळी प्रेक्षणीय स्थळं पाहिली आहेत. काही तर अगदी ऑफबीट. त्याचं सहज, सुंदर आणि चित्रदर्शी वर्णन त्यात आलंय. परंतु मला असं नेहमी वाटतं की प्रवासात आपण प्रेक्षणीय स्थळं बघतो आणि निवासात आपण पाहतो माणसं. त्या देशाच्या संस्कृतीचं मनोहारी दर्शन आपल्याला निवासातच मिळतं. तर मला असं वाटतं जे केल्याने देशाटनमधील मनोजा चातुर्य अभिप्रेत आहे ना ते प्रवासापेक्षा निवासामुळे मिळतं. रश्मी दिदींच्या वर्गातील मित्रमैत्रिणी या इतर देशातील होत्या आणि शिक्षक मात्र चिनी होते. या शिक्षकांच्या व्यक्तिरेखांमधून आपल्याला खरा चीन दिसतो. बारीक बारीक तपशिलांसहित आलेल्या त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांमुळे त्यांची व्यक्तिचित्र फारच जिवंत वाटतात.
आपण सर्वच जण रश्मी दीदींबरोबर त्या अनुभव सरितेत नौकाविहार करत असतो. त्यामुळे इथे आपल्याला पानोपानी चीन भेटतो. इस्रायलच्या राष्ट्राध्यक्ष पदावर असलेले शिमॉन पेरेस निवृत्तीच्या वेळी जगातील सर्वात वयोवृद्ध राष्ट्रप्रमुख होते. स्वप्नपंखांना आकाश थिटे शिमॉन पेरेस यांचं हे आत्मचरित्र नाही, तर ते मला असं वाटतं की इस्रायलच्या अगदी प्राथमिक जडणघडणीचं म्हणजे पर्यायाने त्या देशाचंही आत्मचरित्र आहे. याबद्दल थोडंसं विस्तृतपणे सांगा ना. हो, आद्य वसाहतकार या त्यांच्या प्रॉमिस लँडवर आले आणि शेती करू लागले. किब्बुट्स या त्यांच्या वसाहतीत शेतीचे प्रयोग होत असत. पाण्याचं दुर्भिक्ष असल्यामुळे त्यांनी ठिबक सिंचनाचा पर्याय शोधून काढला. आता ते आपल्या मातृभूमीस परत आले, पण यहुदी राष्ट्र म्हणून त्यांना UN कडून मान्यता मिळायची बाकी होती. त्यासाठी मतदान झालं. कौल इस्रायलच्या बाजूने लागला आणि पॅलेस्टाईनची फाळणी होऊन नवं यहुदी राष्ट्र म्हणजे इस्रायलचा जन्म झाला. परंतु या नवजात देशावर पॅलेस्टिनियन सीमेवरून आणि त्यांच्या चारी बाजूनी घेरलेल्या अरब राष्ट्रांकडून हल्ले झाले आणि त्यांना ते अपेक्षितच होतं. सुरक्षिततेची हमी देणाऱ्या सैन्याची बांधणी करणं हे या राज्यकर्त्यांसाठी प्राथमिकता असलेलं परम कर्तव्य होतं. ती बांधणी त्यांनी कशी केली, शस्त्रास्त्र कुठून मिळवली, देशासाठी प्राण न्योछावर करणारे सैनिक कसे जमवले, याचं वर्णन शिमॉन पेरेस यांनी अगदी पारदर्शकपणे केलंय. अणुप्रकल्प राबवण्याची गरज का निर्माण झाली, त्याचा वापर युद्धासाठी करायचा नव्हता, परंतु त्याची जी प्रतिबंधक शक्ती होती त्यामुळे सारे शत्रू वचकून होते. या साऱ्यात फ्रान्स देशाने त्यांना मदत केली होती. फ्रान्सला वारंवार भेटी देऊन फ्रेंच भाषा आत्मसात करून तिथल्या राज्यकर्त्यांची मनं त्यांनी कशी वळवली. कधी तर्कसंगत युक्तिवाद कामी आला तर कधी भावनेला हात घालावा लागला. या साऱ्याचं अत्यंत उत्कंठापूर्ण वर्णन यात आलंय. आणि सर्वात शेवटी आलंय त्यांनी पॅलेस्टीन आणि जॉर्डन बरोबर शांती करारासाठी केलेला अगदी निकराचा प्रयत्न. त्याबद्दल त्यांना शांतीचा नोबेल पुरस्कारही प्राप्त झाला होता. आपल्याला अज्ञात असलेला हा इतिहास वाचताना आपण अगदी एका जागी खिळून राहतो बघ. मेधाताई, चीनी आठवणी या पुस्तकाबद्दल. चीनी आठवणी या साखरेसारख्या गोड आठवणी आहेत. रश्मी दीदींचे हे वैयक्तिक अनुभव आहेत. चीन सारख्या देशात 3 वर्ष वास्तव्य करायचं, ॲक्युपंक्चरचा अभ्यास शिकायचा, त्यासाठी आधी चीनी भाषा शिकायची ज्याची लिपी, उच्चारण, अर्थ अगदी वेगळे, आपल्या भाषेशी काहीच नातं नाही या भाषेचं. हे किती आव्हानात्मक आहे. त्यांच्याबरोबर शिकणारा विद्यार्थी वर्ग त्यांच्यापेक्षा वयाने लहान, या सगळ्याशी जुळवून घ्यायचं, भारताबद्दलचा आपल्या संस्कृतीबद्दलचा सार्थ अभिमान बाळगून तिथली संस्कृती जाणून घ्यायची. हे सारं करण्यासाठी किती सकारात्मकता हवी याचा विचार करा. त्यांनी तिथे नुसता अभ्यासच नाही केला, खूप संबंध जोडले. संस्कृती भिन्न असली ना तरी मानवतेच्या मुळाशी असलेली मूल्य त्यांना सर्वत्र आढळली. त्यातून एक भावबंध निर्माण झाला. चीन त्यांना आपल्या देशा इतकाच प्रिय वाटू लागला. चीनच्या भूमीवर भारतीय संस्कृतीच्या चष्म्यातून जगाकडे पाहण्याचा हा अनुभव जितका त्यांना आनंद देऊन गेला ना, तितकाच तो आपल्यालाही देऊन जातो. उत्तरेकडे बीजिंगमध्ये असताना त्यांनी उत्तरेकडचा भाग पाहिला आणि दक्षिणेकडे पुढच्या अभ्यासक्रमासाठी क्वांगचोला आल्यावर दक्षिण चीन त्यांनी पिंजून काढला. त्यांचं हे पर्यटन स्थानिक माणसांबरोबर केलेलं पर्यटन होतं. प्रवासी पुस्तकातील पठडीतला प्रवास नव्हता तो. आगगाडी, बस अशी सार्वजनिक वाहनं वापरून मैलोन मैल केलेल्या प्रवासातील अनुभव म्हणूनच एकदम हटके आहेत. वा, छानच. मेधाताई, स्वप्नपंखांना आकाश थिटे या पुस्तकात एंटेबीचा थरार या प्रकरणात विमानहरणाचा प्रसंग आणि त्यातून पोलिसांची केलेली सुटका आणि त्यावेळी संरक्षण मंत्री असलेले पेरेस हा या पुस्तकातला मला असं वाटतं की अत्यंत उत्कंठापूर्ण असा एक चॅप्टर आहे. त्याबद्दल हा चॅप्टर आधी इंग्रजीत वाचला ना तेव्हाच मला खूप आवडला होता. त्यात दिसतो शिमॉन पेरेस यांचा कमालीचा आशावाद. हा संपूर्ण प्रसंग 100% सत्य असला तरी नाट्यमय आहे. दहशतवाद्यांनी दिलेल्या अतिशय मोजक्या वेळेत पोलिसांच्या सुटकेसाठी लष्करी कारवाई करायची होती. त्याकरता मिनिटागणिक प्लॅनिंग असायला हवं होतं.
त्या कारवाईचं स्वरूप ठरवण्यासाठी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांची एक बैठक बोलावली आणि विचारमंथन करायला सुरुवात केली. मला तुमच्याकडे नसलेल्या योजनांबद्दल ऐकायचंय असं ते म्हणाले. त्या ग्रुपचं नावच मुळी फॅन्टसी काउन्सिल ठेवलं. एकीकडे दहशतवाद्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी ओलिसांच्या कुटुंबांकडून पंतप्रधानांवर दबाव येत होता आणि त्यातील गंभीरता समजत असूनही दहशतवाद्यांना शरण जाणं, कैद्यांची सुटका करणं ही कायमची डोकेदुखी होऊन बसेल असं पेरेस यांना अगदी ठामपणे वाटत होतं. या दोलायमान अवस्थेत अचूक निर्णय घ्यायचे होते. पंतप्रधानांच्या परवानगीशिवाय संरक्षण मंत्र्यांच्या अखत्यारीत असलेले काही निर्णय घेऊन त्यांनी लष्करी कारवाईच्या सरावही सुरू केला आणि मिनिटाचा हिशोब ठेवून त्यांनी एक फुल प्रूफ योजना तयार ठेवली होती. आलेल्या माहितीची शहानिशा करून त्याचप्रमाणे योजनेत बदल करायचा होता. हे काम अगदी दिवस रात्र चालू होतं. इस्रायलपासून 2000 किलोमीटर दूर असलेल्या इदी अमीनच्या युगांडा देशात आपले कमांडो उतरवून ही योजना सफल करायची होती. आणि हा अगदी फर्स्ट पर्सन अनुभव होता, कारण ते स्वतः त्यावेळेस संरक्षण मंत्री होते. योजना कार्यान्वित होत असताना घड्याळाच्या काट्यांकडे पापडी न लावता बघणाऱ्या पेरेस यांच्या शेजारी नकळत आपणही विराजमान होतो. तो थरार अनुभवतो. त्यांच्या हृदयाचे ठोके आपल्याला ऐकू येतात आणि मोहीम फत्तेचा परवलीचा शब्द ऐकल्यावर आपणही त्यांच्याबरोबर आनंदाने नाचू लागतो. या चॅप्टरचा अनुवाद करून झाल्यावर मी 2 दिवस विश्रांती घेतली होती. इतका याचा जबरदस्त इम्पॅक्ट होता. आत्ताही अगदी अंगावर शहारे येत आहेत. आणि त्यात त्यांचा एक गुण प्रकर्षाने जाणवतो, जोखीम घेण्याची त्यांची वृत्ती. ते म्हणतात, आपण आत्मविश्वासाने पुढे झेप घेण्यास कचरतो कारण आपल्याला तोंडावर आपटण्याची भीती वाटते, परंतु त्या भीतीपोटी जोखीम न घेणं हा सर्वात मोठा धोका आहे. मला खूप पटलं ते. वाह, क्या बात है. पेरेस या महान नेत्याच्या व्यक्तिमत्वाबद्दल आम्हाला थोडंसं सांगा ना, आणि त्याचा तुमच्या जीवनावर, वैयक्तिक जीवनावर काही परिणाम झाला का हो? मला शिमॉन पेरेस यांच्याबद्दल बोलावयास सांगितलं ना तर मी तासन तास बोलू शकेन, पण तरीही या सागराला तुमच्यासाठी घागरीत सामावायचा एक तोकडा प्रयत्न मी करणार आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वातील भावलेले काही पैलू मी तुमच्यासमोर ठेवते. पहिला म्हणजे मोठी स्वप्न पाहण्याचा. नो रूम फॉर स्मॉल ड्रीम्स. पेरेस म्हणतात, एका पारड्यात तुमची स्वप्न आणि दुसऱ्या पारड्यात तुमचं यश तोडून बघा. स्वप्नांचं पारडं जड असेल तर समजा तुमचं तारुण्य अजून टिकून आहे. त्यांच्या या उक्तीप्रमाणे 90 पार केलेल्या त्यांच्या तारुण्यमय जीवनात त्यांनी आपल्या देशाच्या उन्नतीसाठी खूप सारी स्वप्न पाहिली आणि ती साकार करण्यासाठी खूप धडपडले. टीकाकारांनी त्यांना अतिरंजित कल्पनांचा जनक असं बिरुद दिलं होतं. त्याचं जिवंत रूप म्हणजे डिमोना अणुप्रकल्प. त्यामागे राजकीय प्रेरणा होती, तशीच विज्ञानाची प्रेरणाही होती. आपल्याकडे खनिज तेल नाही, गोड्या पाण्याची वानवा आहे, मग निसर्गाने जे दिलं नाही त्याची उणीव हे विज्ञान भरून काढेल, म्हणून हा अणुप्रकल्प. परंतु त्याचा उपयोग इस्रायल शांतीकरता करेल यावर शत्रू राष्ट्रांचा विश्वास बसला नसता, म्हणून त्यातील संदिग्धता कायम ठेवण्याची राजकीय खेळी ते खेळले. आण्विक शक्तीचा दबदबा हा तिच्या प्रतिबंधक ताकदीमुळे पसरतो आणि ही ताकद हेच शांतीकडे नेणारं पहिलं पाऊल असेल हे समजण्याचं द्रष्टेपण त्यांच्यात होतं. ते म्हणतात, दिमोना बांधला तो ओस्लोला जाण्यासाठी, युद्ध करण्यासाठी नव्हे तर युद्ध थांबवण्यासाठी, शांतीसाठी. शिमॉन पेरेस म्हणजे मूर्तिमंत आशावाद. स्वप्नपंखांच्या बळावर उंच भरारी घेण्यासाठी हा आशावाद त्यांना कायम सोबत करत असे. त्यांच्या मते आशावादी हा आनंदी जीवन जगतो आणि निराशावादी खिन्न मनाने दिवस ढकलत असतो. मनातील महत्वाकांक्षांना खत पाणी घालणारा आशावाद हा प्रगतीचा पाया असतो आणि कठीण समयी तो प्रेरणास्त्रोत बनून राहतो. मात्र निराशावाद कल्पना आणि महत्वाकांक्षांचं खच्चीकरण करतो, आशा आकांक्षांना अगदी पार चिरडून टाकतो. हा एक सार्वत्रिक रोग आहे आणि त्याने ग्रासलेलं नेतृत्व हे देशासाठी फारच धोकादायी ठरू शकतं. या प्रचंड आशावादामुळे आणि सकारात्मकतेमुळे
कुठल्याही पर्यायाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं असं झालं नाही. कुठलंही द्वार खटखटवायचं त्यांनी बाकी राहू दिलं नाही. कुठल्याही जबाबदारीला कधी नाही म्हटलं नाही. खोल आर्थिक खाईत गेलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा उचलून वर आणलं. ते म्हणतात, जेव्हा तुमच्याकडे 2 पर्याय असतील तेव्हा तुम्ही काय करायला हवं? तिसरा पर्याय शोधायला हवा. शिमॉन पेरेस हे वयाच्या 11व्या वर्षी पोलंड सोडून इस्रायलला आले. त्यांच्या आजोबांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. त्या कोवळ्या वयात आजोबांनी त्यांच्याकडून एक वचन घेतलं होतं, अंतापर्यंत यहुदी बनून राहा. यहुदी बनून राहणं म्हणजे यहुदी नैतिक मूल्यांशी इमान राखणं, यहुदी लोकांच्या वतीनं योग्य कार्य करण्याचं नैतिक धैर्य असणं. इस्रायलच्या जडणघडणीतून देशाचा सर्वांगीण विकास हाच त्यांचा ध्यास होता आणि तो ध्यासच जणू त्यांचा श्वास झाला होता. आणि त्यांच्या देखील सर्वांगीण विकास हे केवळ पोकळ शब्द नव्हते. नवनवीन आणि कल्पक मार्ग शोधून इस्रायलला एक संपन्न, न्यायप्रेमी, शांतीपूर्ण आणि नैतिक देश अशी यहुदी मूल्यांची प्रतिमा असलेला देश बनवायचा होता. या कामात त्यांना त्यांचे गुरु, इस्रायलचे पहिले पंतप्रधान बेन गुरियॉन यांची भरभक्कम साथ मिळाली. सुरुवातीच्या काळात देशाच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी त्यांना आक्रमक बनावं लागलं होतं, शस्त्र संघर्ष करावा लागला होता. आणि नंतर 1994 त्यांना शांतीचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. प्रथमदर्शनी हा त्यांच्या आयुष्यातला विरोधाभास वाटतो आपल्याला. शिकारी बहिरी ससाणा ते शांतीदूत कबूतर हा त्यांचा प्रवास जो लोक बघतात तेव्हा ते अशी समजूत करून घेतात की काळाबरोबर त्यांची मतं बदलत गेली, त्यांचं हृदय परिवर्तन झालं असावं. पण ते म्हणतात असं काहीही झालेलं नव्हतं. बदलली होती ती परिस्थिती, माझी मतं नव्हे. वाटाघाटींमधून शांतीचा पर्याय समोर असता तर मी खचितच तो निवडला असता. परंतु जेव्हा आमचे शत्रू आम्हाला नेस्तनाबूत करण्याच्या मार्गावर होते तेव्हा मला आक्रमक व्हावं लागलं. आणि जेव्हा अरब नेते वाटाघाटीस तयार झाले तेव्हा मी सुद्धा वाटाघाटींचा मार्ग निवडला. त्यांची श्रद्धा, चिकाटी, कणखरपणा, जिज्ञासू वृत्ती असे गुण एकेका प्रसंगातून आपल्यासमोर उलगडत जातात. मी तर त्यांच्या व्यक्तिमत्वाने इतकी भारावले होते की माझ्या मनोगतात मी लिहिलंय त्याप्रमाणे त्यांच्या 3ही मुलांना मला असं सांगावंसं वाटत होतं की भारतात माझ्या रूपानं तुमची एक बहीण राहते. शिमॉन पेरेस या बहुपेडी व्यक्तिमत्वाची मला झालेली ओळख या पुस्तकामार्फत माझ्या हजारो लाखो मराठी बांधवांना होणार आहे याचा मला खूप खूप आनंद होतोय. स्वप्नांचे पंख लिहून सूर्यमंडळाला भेदू इच्छिणारी ही गरुड झेप म्हणजे स्वप्नपंखांना आकाश थिटे. ही झेप आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल अशी मला आशा नव्हे खात्री आहे. वा, एका आंतरिक नात्यानेच जोडला गेलात तुम्ही त्यांच्याशी. खरंच पेरेस यांचं चरित्र अद्भुत आहे असं म्हणायला हरकत नाही. आज आपल्याबरोबर वाचक अभिप्राय देण्यासाठी आहेत हेमा डोंजेकर, निवृत्त असिस्टंट सेक्शन ऑफिसर, पुणे विद्यापीठ. स्वप्नपंखांना आकाश थिटे या पुस्तकावर त्या बोलतील. ऐकूया. नमस्कार. स्वप्नपंखांना आकाश थिटे हे मूळ लेखक शिमॉन पेरेस यांचं अनुवादित पुस्तक नुकतंच वाचनात आलं. पुस्तक अतिशय सुंदर आहे, प्रेरणादायी आहे आणि उच्च दर्जाचं साहित्य मूल्य त्याला प्राप्त झालेलं आहे. अनुवादित साहित्य कृतीला फार वेगळ्या प्रकारच्या कौशल्याची गरज आणि अपेक्षा असते. त्यात लेखिकेनं बाजी मारली आहे. मूळ इंग्रजी पुस्तकातील उच्च प्रतीच्या अलंकारिक भाषेला तितक्याच उच्च प्रतीचं कोंदण लाभलं आहे. गेल्या 3-4 वर्षांमध्ये इतकं चांगलं पुस्तक माझ्या तरी वाचनात आलेलं नाही. साहित्य क्षेत्र याची नक्कीच नोंद घेईल अशी आशा करते. भारतातील आणि इतर देशातीलही सर्वसामान्य लोकांना इस्रायल हा शेतीप्रधान क्रांतीसाठीच जास्त परिचित आहे. परंतु सर्वकष क्रांतीचा उद्गाता ही ओळख या पुस्तकाने करून दिली. माझ्या मनावर ठसलेली आहे ती भारतीय स्वातंत्र्याची गाथा. पण त्याच्या तोडीचा हा स्वातंत्र्य लढा वाचताना माझी संकल्पनांची व्याप्ती वाढली.
हे निश्चित. एका विलक्षण ध्येयनिष्ठ देशप्रेमी क्रांतिकारकाची ओळख मला झाली. या पुस्तकामध्ये मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी, देशबांधवांसाठी सर्वस्व अर्पण करणारा, स्वतःचे अस्तित्व सुद्धा विसरून काम करणारा निस्सीम देशभक्त चित्रित झाला आहे. देव, देश आणि धर्मापायी प्राण हाती घेणं म्हणजे काय याचा पदोपदी प्रत्यय येतो. स्वातंत्र्य मिळालं, स्वप्न पूर्ण झालं, पण पुढे जे वास्तव दिसत होतं ते म्हणजे देशाच्या सीमा सुरक्षित ठेवणं, राष्ट्राला सक्षम करणं, शत्रूच्या कार्यवाया, निर्वासितांचे लोंढे, दहशतवाद अशा कितीतरी समस्यांवर गंभीर आणि कठोर निर्णय त्यांना घ्यावे लागले. स्टार्टअप प्रणालीद्वारे देशाची जडणघडण, अर्थव्यवस्था इत्यादी आमूलाग्र बदल घडवण्यासाठी ते झटले. त्यांचा प्रत्येक निर्णय देशाच्या उन्नतीस कसा कारणीभूत ठरला हेही रोचक अशा लेखांमधून आपल्यापर्यंत पोचवतं. इस्रायलची अंतर्बाह्य ओळख मला या पुस्तकामुळे झाली. या पुस्तकातील वाक्प्रचार मला खूपच भावले. त्यातले 1-2 वाक्प्रचार तुम्हाला ऐकवते. धैर्याच्या समोर काटकसरीचा अडथळा असेल तर महान गोष्टी कधीच साध्य होत नाही. उपक्रम सुरू करणे एखाद्या डोंगराचा उभा चढ चढण्यासारखं असतं. स्वप्नांसाठी किंमत मोजावी लागते. शांतपणे ऐकून घेणं ही आदर्श नेतृत्वाची गुरुकिल्ली आहे. त्या किल्लीने कटुतेचे दरवाजेही उघडले जातात. स्वर्गीय शिमॉन पेरेस यांच्या स्मृतीला हृदयापासून वंदन. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मेधाताई, चिनी आठवणी या पुस्तकात लेखिकेचं भारताबद्दलचं प्रेम आणि अभिमान पानापानातून जाणवतो. तर असे 1-2 प्रसंग सांगाल का? हो, रश्मी दीदी या कट्टर देशाभिमानी आहेत आणि चीनला गेल्या तेव्हाही त्या होत्याच. चीनी आठवणींच्या अनुक्रमणिकेत तुम्ही बघाल तर सबसे आगे हिंदुस्तानी, ताथोंगमध्ये भारतवेडी अशी शीर्षक आपल्याला पाहायला मिळतील. त्यांनी सांगितल्याप्रमाणे बुद्धाच्या देशातून आलेल्या म्हणून त्यांना चीनमध्ये खूप मानसन्मान मिळत असे. शक्य होईल तेव्हा त्या भारतीय वेश म्हणजे साडी नेसत आणि त्यावर ठसठशीत लाल कुंकू लावत असत. एकदा एका परिचिताच्या घरी एका आयरिश सद्गृहस्थाने भारताबद्दल खूप आस्था दाखवली आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. गप्पांच्या ओघात ते रजनीशांच्या तत्वज्ञानाकडे वळले आणि त्यावरून वाद सुरू झाला. रजनीशांच्या तत्वज्ञानाला आपल्या सोयीप्रमाणे वळवून घेणाऱ्या त्या सद्गृहस्थाला दीदींनी चांगलंच सुनावलं. तरीही तो चिवट माणूस भारतातील ठगी जमात आणि सतीच्या प्रथेवर जाब विचारल्यासारखे प्रश्न विचारू लागला. झाशीची राणी सती का गेली नाही या प्रश्नावर तर त्या खवळल्याच. एका प्रदेशातील स्त्रियांमध्ये सतीची प्रथा होती, संपूर्ण भारतभर नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलं. झाशीच्या राणीचा विषय निघाल्यावर त्या खूप भावुक झाल्या होत्या. 23व्या वर्षी मातृभूमीसाठी लढताना प्राण गमावणाऱ्या या वीरांगनेबद्दल त्या एकही अपशब्द खपवून घेत नाहीत. जादू टोण्याचा तर किती अपप्रचार होतो परदेशात. त्या म्हणतात अर्धवट माहिती असणारे हे 1.5 शहाणे फक्त उणीवांवर बोटं ठेवतात. भारतातील मोठमोठी धरणं, लोकोपयोगी प्रकल्प याकडे त्यांचं लक्षच जात नाही. एकदा एका मनोरंजनात्मक कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय मंचावरून त्यांना नृत्य सादर करण्याची गळ घातली गेली. तेव्हा त्यांनी लहानपणी शिकलेल्या नृत्याच्या स्टेप्स आठवून साडी नेसून पाकिजामधील गाण्यावर नृत्य पेश केलं होतं. त्यात त्यांनी आपले अगदी प्राण ओतले होते. नृत्याद्वारे त्यांनी भारतीय अदब आणि वेशभूषा याचं मनोहारी दर्शन प्रेक्षकांना घडवलं होतं. मंडळी, ज्यांच्याबद्दल या पुस्तकातून ऐकलं, ज्यांनी लिहिलेले अनुभव ऐकले, त्या मूळ लेखिका रश्मी झा यांनाच या कार्यक्रमातून पाहायला, ऐकायला मिळणं ही किती छान गोष्ट आहे ना. रश्मी झा या आयुर्वेदाचार्य आहेत, ॲक्युपंक्चर स्पेशलिस्ट आहेत आणि या पुस्तकाच्या लेखिका. लेखिकेकडूनच या पुस्तकाबद्दल ऐकूया. रश्मी झा. नमस्कार, मैं भोपाल से डॉक्टर रश्मि झा. मेरी किताब चीन के दिन
का मराठी में अनुवाद ग्रंथाली प्रकाशन ने किया है और इसका अनुवाद मेधा जी ने किया है। बहुत ही सुंदर, जैसा मैंने लिखा शब्दशः उन्होंने बहुत सुंदर अनुवाद किया है। इसके लिए बहुत बहुत बधाई। मेरी इस किताब को लिखने का उद्देश्य ये था कि भोपाल में 1984 में जो गैस त्रासदी हुई थी, मैं उसकी विक्टिम थी। मेरी लंग्स बहुत ज़्यादा MIC के एक्सपोजर से डैमेज हुए थे और मैं उसका ट्रीटमेंट कराने चीन गई थी। वहाँ पर 1 साल मैंने चीनी भाषा पढ़ी और एक्यूपंक्चर का ट्रीटमेंट सीखा और ख़ुद के ऊपर मैंने अपना ट्रीटमेंट भी लिया और सीखा भी। जब मैं जा रही थी तो मेरी माँ ने मुझसे कहा था कि तुम जो भी देखोगी वो मुझे लिखना और जो भी देखोगी उसकी फ़ोटो खींच के मुझे भेजना। तो इस तरह जो मैंने माँ को चिट्ठियाँ लिखी थी, वो सारी चिट्ठियाँ इकट्ठी करके मेरी माँ ने सोचा था कि इसका एक पुस्तक बनाई जाए जिसका नाम होगा बेटी के पत्र माँ के नाम। लेकिन बहुत दुखद रहा कि कैंसर से पीड़ित माता जी का स्वर्गवास हो गया, पर उनकी अंतिम इच्छा थी, इसलिए मैंने ये इस किताब को, उन चिट्ठियों को और जो मेरी डायरी का कुछ अंश था उसको संकलित करके और दिल्ली के सामयिक प्रकाशन ने इसे प्रकाशित किया। और मेरे देशपांडे काका उससे बहुत प्रभावित हुए। उन्होंने कहा मैं इसका मराठी में अनुवाद करूँगा और उसके बाद उन्होंने ये काम शुरू किया। काफ़ी हद तक के उनका काम पूरा हो गया था, लेकिन कोरोना के समय जो है उनका स्वर्गवास हो गया। तो ये काम फिर मेधा अलकारी जी ने पूरा किया है, इसलिए मैं फिर पुनः उनको धन्यवाद दूँगी कि मेरी जो चिट्ठियाँ हैं और जो मेरे डायरी का अंश है वो सब को पढ़ के ऐसा लगेगा जैसे मैं अपनी माँ को सुना रही हूँ, वैसे आपको भी लगेगा कि आप भी मेरे साथ चीन की यात्रा कर रहे हैं और उस यात्रा का विवरण सुन के आपको बहुत आनंद आएगा। क्योंकि हम यहाँ से सोचते हैं कि चीन हमारा दुश्मन है, लेकिन वहाँ जाकर 3 साल में मुझे एक पल को भी ऐसा एहसास नहीं हुआ कि चीन हमारा दुश्मन है। वहाँ पे हर व्यक्ति ने मेरा बहुत स्वागत किया और यहाँ तक कि जब पहले दिन वहाँ पर दुनिया के 120 देशों के विद्यार्थी आए हुए थे, उनके वेलकम के लिए जो वाइस चांसलर ने स्पीच दिया, उन्होंने, मैं सबसे पहली पंक्ति में मैं बैठी थी साड़ी पहनकर, उन्होंने दोनों हाथ जोड़ करके मुझे प्रणामी मुद्रा में कहा कि हमने जगत गुरु भारत से सीखा है और आज ये हमारे लिए बड़े सौभाग्य की बात है कि कोई भारतीय हमसे सीखने आया है। तो वो बहुत गौरव का क्षण था और रोमांच शब्द मैंने केवल किताबों में पढ़ा था। उस दिन पहली बार मैंने महसूस किया रोमांच कैसा होता है कि अपने देश के लिए गर्व से मैं एकदम रोमांचित हो गई। तो मेरी किताब में जो है चीन के लोगों के बारे में और मेरे साथ पढ़ने वाले तमाम दुनिया के दूसरे देशों के बारे में बहुत सारी चीज़ों की जानकारी है और जितना मैंने 3 साल में 35,000 किलोमीटर यात्रा की है उसका पूरा विवरण है। तो आप सबको पढ़ के बहुत आनंद आएगा। धन्यवाद। धन्यवाद मॅम। असं म्हणतात की अनुवादाने जग जवळ येतं, कारण या वेगवेगळ्या देशातले अनुभव आपल्याला मराठीतून वाचायला मिळतात। 2 देशांची सफर या 2 पुस्तकांमधून घडते। तर मेधाताई, तुम्ही मराठी वाचकांना काय सांगाल? अनुवादाने परप्रांतातील, परदेशातील संस्कृतीची दालनं आपल्यासमोर उघडली जातात. एरवी भाषेच्या अडसरामुळे त्या अनुभवांपर्यंत आपण कधी पोहोचूच शकत नाही. सशक्त अनुवादाने त्याचा आनंद घेता येतो. शिमॉन पेरेस यांच्यासारख्या द्रष्ट्या व्यक्तिमत्वाचं दर्शन घडतं. जीवनात आपल्याला जेव्हा कठोर निर्णय घ्यायचे असतील तेव्हा ही व्यक्तिमत्व, त्यांचं जीवन, त्या कठीण परिस्थितीत ते कसे वागले असते हा विचार आपल्याला दिशादर्शक ठरतो. आपल्या मातीतली पुस्तकं आपल्याला जवळची वाटतातच, कारण आपली नाळ त्यांच्याशी जोडलेली असते. पण वेगळा कस असलेल्या मातीतील तरारून अंकुरलेलं रोपही आपल्याला तितकाच आनंद देतं. मात्र आम्ही अनुवाद करणाऱ्यांनी हा सेतू बांधण्याचं काम अतिशय प्रामाणिकपणे केलं पाहिजे, एवढंच मी सांगेन.
धन्यवाद. वा, छानच. साहित्यिक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नेहमीच सहभागी असणारे विवेक सावरीकर हे भोपाळ इथून आपल्याशी जोडले गेलेत आणि ते आपला वाचक अभिप्राय देणार आहेत चिनी आठवणी या पुस्तकाबद्दल. ऐकूया. नमस्कार रसिको. डॉक्टर रश्मी झा या ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य आणि ॲक्युपंक्चर चिकित्सक यांचं लिहिलेलं पुस्तक माझ्या हाती आलं. या पुस्तकाचं नाव आहे चिनी आठवणी. आणि काय आश्चर्य की एकाच बैठकीत हे पुस्तक वाचलं देखील गेलं. मला असं वाटतं की याची एक नव्हे दोन कारणं आहेत. एक पहिलं सर्वात मोठं कारण तर हे की चिनी देशाच्या निसर्गाचे, तिथल्या लोकांचे, तिथल्या रीतिरिवाजाचे अत्यंत रसरशीत वर्णन लेखिकेने केलंय. कुठेही विनाकारण अवजड शब्दांचा फापट पसारा नाही की वर्णनात कसलेही राजकारणी पूर्वाग्रहही नाही. फक्त एका भारतीय परंपरेत रमलेल्या स्त्रीला विद्यार्थिनीच्या रूपात जे शिक्षक, जे मैत्रिणी, मित्र, लोक भेटले, त्यांच्यासोबत त्यांनी 3 वर्षाचा सुदीर्घ काळ काढला, त्या सर्वांबद्दलच्या खूप हृदयस्पर्शी आठवणी या पुस्तकात मिळतात आणि वाचकांना शेवटपर्यंत रमवून ठेवतात, खेळवून ठेवतात. आणि दुसरे महत्वाचे कारण म्हणजे सौ मेधा आलकरी यांचे उत्तम मराठी भावानुवाद. आता अनुवाद म्हटला की कुठेतरी दडपण येतच की मूळ अभिप्राय हरवणार की काय. पण ह्या चिनी आठवणी, या चीन के दिन या हिंदी पुस्तकाच्या अनुवादात असे कुठेही दिसले नाहीये. उलट लेखिका जणू मूळ मराठीच असाव्यात इतके हे पुस्तक मराठीमुळे झाले आहेत. लेखिकेची रूम पार्टनर शार्लिन, त्यांचा मारलेला भाऊ स्टीफन आणि त्याच्याबरोबरच्या काही सुंदर प्रसंग म्हणजे भाऊबीज सादर केल्याचा प्रसंग, तसेच आदल्या दिवशी, परीक्षेच्या आदल्या दिवशी हॉस्टेलवर येऊन त्यांना चीनीचे धडे शिकवणारी एक कर्तबगार शिक्षिका, त्यांच्याबद्दलचे अनुभव आणि असे अनेक अनुभव त्यांना लेखिकेने खूप सुरेख लेखन करून त्यांना वाचकांपर्यंत पोहोचवले. आणि मुख्य म्हणजे ह्या पुस्तकाला वाचून आपल्याला असं कळतं की चीन हे नाव घेताच बरोबर जे मनात येतं की अरे बाबा, तो चीन का जो आपल्याशी युद्धासाठी पुढे आला होता. म्हणजे पाकिस्तान आणि चीन या 2 देशांबद्दल आपल्या मनात अनेक पूर्वाग्रह आहे आणि ते बरोबरही आहे. पण हे पुस्तक वाचताना असं वाटतं की सामान्य जनजीवन अगदीच वेगळं आहे. त्याला पॉलिटिकल काहीच तसे कंगुरे नाहीयेत आणि ते लोक अगदी मनमोकळेपणाने भारतीय महिलेशी म्हणजे लेखिकेशी भेटत होते आणि मनमुराद त्यांच्यासोबत गप्पा त्यांनी केल्या. त्या सगळ्या आठवणी लेखिकेने या पुस्तकात काढल्या आहेत आणि मेधा आलकरीजींनी जसं मी म्हटलं खूप सुंदर अनुवाद केला आहे. अगदी मराठमोळ्या पद्धतीचं पुस्तक आहे हे. म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक मराठी रसिकांनी हे पुस्तक आवर्जून वाचलं पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद विवेकजी. हेमा डोंजेकर मॅम धन्यवाद, रश्मी मॅम धन्यवाद आणि मेधाताई तुम्हालाही अगदी मनापासून धन्यवाद देते. साहित्याच्या पारावर आज इथेच थांबतोय. कशा वाटल्या आजच्या पारावरच्या गप्पा आम्हाला जरूर कळवा. खाली कमेंट बॉक्समध्ये आपले अभिप्राय आम्हाला जरूर सांगा. ग्रंथाली वॉच हे चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आज इथेच थांबतोय. भेटत राहू, वाचत राहू. नमस्कार.